राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपले 3 उमेदवार जरी जाहीर केले असले तरी आम्ही आता चौथा उमेदवार जाहीर करणार नाही असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरच करून टाकलं। अर्थात त्यामागचं खरं कारण आहे ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की नेमकं भाजपाकडून कोणकोणते उमेदवार जाहीर करण्यात आले। तर भाजपाकडून 3 उमेदवार जाहीर करण्यात आले, त्यामध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश ज्यांनी केला ते म्हणजे अशोक चव्हाण, दुसऱ्या म्हणजे पुण्याच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि तिसरे म्हणजे नांदेडचेच अजित गोपछेडे। ही 3 उमेदवार जरी भाजपचे असले तरी तिकडे शिवसेनेनं म्हणजे शिंदे गटानं मिलिंद देवरा जे काँग्रेसमधूनच त्यांच्यामध्ये आलेले आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आणि उरला अजित पवारांचा गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं अजून तरी त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही। आणि काँग्रेसने तर सर्वात आधी आपला उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना जाहीर केलं होतं, ज्यांचा मागच्या विधान परिषदेत पराभव झाला होता, पण आता त्यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी काँग्रेसने केलेली आहे। एकंदरीत हे आजचं राज्यसभेवर ज्या ज्या उमेदवारांना पाठवायचे त्यांची झालेली नाव। पण मग भाजपनं त्यांच्याकडे 3 उमेदवार घोषित केल्यानंतर चौथा उमेदवार देण्याची ताकद किंवा खेळी देखील भाजप करू शकली असती, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी वापरू शकली असती, तरी देखील चौथा उमेदवार का घोषित केला नाही हा देखील प्रश्न सगळ्यांना पडला असेलच। अर्थात त्यामागचं कारण मात्र वेगळं आहे। आपल्याला आठवत असेल 2022 मध्ये जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली होती तेव्हा महाविकास आघाडी वर्सेस भाजप असं चित्र आपण पाहिलं होतं। मग महाविकास आघाडीमध्ये कोण होतं तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आणि तिथं शिवसेनेनं 2 उमेदवार दिले होते, एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरा म्हणजे संजय पवार। त्या निवडणुकीत काय झालं होतं तर त्या निवडणुकीत भाजपचे 2 उमेदवार पहिल्यांदा निवडूनही आले। अर्थात त्यामध्ये कोण होते तर पियुष गोयल आणि दुसरे होते ते अनिल बोंडे। पण तिसरा उमेदवार देखील भाजपनं त्यावेळी उभा केला होता आणि त्यांचं नाव होतं धनंजय महाडिक। आणि याच धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात फार मोठी टस्सल झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती, कारण की पहिल्या फेरी अखेर संजय पवार शिवसेनेचे पुढे होते तर धनंजय महाडिक भाजपचे मागे होते। पण दुसऱ्या फेरी अखेर मात्र संजय पवार मागे ते मागेच पडले आणि धनंजय महाडिक पुढे आल्याने त्यांचा विजय झाला आणि संजय पवार शिवसेनेचे पराभूत झाले। पण हा उमेदवार निवडून आले मग खरी खेळी गेली ती देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपनं पॉलिटिकल स्ट्रॅटेजी वापरून 6 मतं महाविकास आघाडीची फोडली आणि आपला तिसरा उमेदवार देखील राज्यसभेवर पाठवला। मग यंदा ऑलरेडी त्यांच्याकडे 104 एवढे आमदार असताना देखील आणि भाजप आणखी इकडून तिकडून काही आमदार गोळा करून आपला चौथा उमेदवार सुद्धा निवडून आणू शकत होता, पण ते का केलं नाही त्याचं कारण फार महत्वाचं आहे। कारण की कालच अशोक चव्हाण जे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना पहिल्यांदा राज्यसभेची उमेदवारी देऊन टाकली। मेधा कुलकर्णी ज्या ऑलरेडी नाराज होत्या, 2014 ला कोथरूडच्या आमदार होत्या, 2019 ला चंद्रकांत पाटलांमुळे त्यांना बसावं लागलं आणि त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील निवडून आले, पण मेधा कुलकर्णींना त्यावेळी तिकीट मिळालं नाही। मग आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि एकंदरीतच पुण्यातील ब्राह्मण समाज जो आहे त्याची आपल्याला जी काही मतं आहेत ती देखील टिकवायची, ती वोट बँक टिकवायची आहे, त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना खुश केलं, त्यांची नाराजी दूर केली आणि त्याचबरोबर नांदेड म्हणजे मराठवाडा विदर्भ हे संतुलन साधण्यासाठी अजित गोपछेडे जे भाजपच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष आहेत त्यांना देखील उमेदवारी दिली। मग 3 उमेदवार दिल्यानंतर भाजपनं चौथा उमेदवार का दिला नाही याच्या मागे एकच कारण आहे प्रेक्षकांना, आपल्या सगळ्यांना माहित असेल, जे भाजप मागच्या वेळी एक उमेदवार एक्स्ट्रा निवडून आणू शकतो तर यावेळी सुद्धा निवडून आणू शकला असता, पण जर आता भाजपने त्यांचा पत्ता उघड केला आणि चौथा उमेदवार समजा दिला तर काँग्रेसमधून कोण उमेदवार आमदार फुटू शकतील हे ऑलरेडीच काँग्रेसला कळणार। त्यामुळे ते होऊ नये आणि ती नावं कायम गुलदस्तात राहावीत आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या वेळी तो फायदा आपल्याला मिळावा यासाठी भाजपनं चौथा उमेदवार दिला नाही। थोडक्यात भाजपनं राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात चौथा उमेदवार न उतरवता काँग्रेसचा खऱ्या अर्थानं गेमच केला हे नक्की। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।